नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खणाचीच सिलिंग बॅग. तर बघा, इथे मी नॉन अस्तर जोडून घेतलेला आहे एक, आणि अशा प्रकारे एक पीस तयार केलेला आहे. बघा, त्याचं मेजरमेंट सांगते मी तुम्हाला. याची उंची आहे 19 आणि रुंदी आहे 8 इंच. एकोणावीस बाय 8 इंचाचं पीस आहे, आणि हे एक नॉन अस्तर आहे जे आपल्याला त्याला अस्तर म्हणून लागेल लावायला. तर त्याला आता वरचं पॉकेट देऊया आपण. वरच्या पॉकेटसाठी बघा 3 इंच घेतलेलं आहे, आणि तिथून मी त्याला कट करणार आहे 3 इंचावरती. तीन इंच कट करून घेऊया. आणि आता इथे आपण एक वरचं पॉकेट येईल इथे, तर असं कट केलं आहे. आता याला आपण झिप लावूया. बघा, त्याच मापाची मी झिप घेतलेली आहे, आणि अशी उलटी ठेवून त्याच्यावर एक टिप देऊन घेते, आणि मग त्याला पलटवून त्याच्यावर दाब टिप देऊन घ्यायची असं. आणि इकडच्या पण साईडने एकदा इकडं टिप देऊन घेऊन दाब टिप द्यायची. आणि बघा, दाब टिप देऊन घेतलेली आहे मी, आणि रनर पण टाकून घेतलेला आहे मी झिपमध्ये. आता इकडची साईड आपण हा जो काट आहे ना, तो वरच्या साईडने असा उलटा ठेवून त्याच्यावरती टिप देऊन त्याला पण असं पलटी करून त्याच्यावर दाब टिप देऊन घेऊया. बघा, या प्रकारे. तर बघा, या प्रकारे मी दाब टिप देऊन घेतलेली आहे, रनर पण टाकलेला आहे. आता हे वरचं पॉकेट झालं आहे आपलं. आता बघा, याला ना एक बेल्ट लागेल. तर बेल्ट आहे तर 50 इंच पाहिजे, पण माझा थोडा कमीच पडलेला आहे. मला थोडंसं कमी होतं कापड, तर माझा बेल्ट थोडा कमी आहे, पण 50 इंच ठीक आहे. आणि तो मी ॲडजस्टमेंटचा बेल्ट बनवलेला आहे, तर मी त्यात ॲडजस्टमेंटच्या कड्या पण टाकून घेतलेल्या आहे. बघा, त्याची उंची आता माझी मी कड्या टाकून त्याला साईडनी थोडंसं शिलाईमध्ये पण गेलेलं आहे. तर असं ते पूर्ण बघा, माझं 49 होतं, तर ते तितकं 2 इंच दोन्ही साईडने असं टिप मारण्यात गेले. आणि रुंदी आहे त्याची 1 इंच, म्हणजे 50 इंच उंची आणि रुंदी 1 इंच असं घेतलं तरी चालेल. आणि आता आपल्याला नॉटला लागेल, तर बघा 2.5 इंच आणि 1 इंच अशी 2 नॉट लागतील, जे आपल्याला कड्यांमध्ये ओवून आणि ते साईडने तिथे आपल्याला अटॅच करायला लागतील. तर मी असे बनवून घेतलेले आहे. 2.5 इंच उंची आणि रुंदी 1 इंच, आणि असे बघा कडीमध्ये ओवायचं. आणि आता बघा, ह्या कोपऱ्यावरून 1 इंच इथं मी मार्क करून घेते. 1 इंचावर इथं 1 इंच मार्क केलं. आता तिथे आपण असं ठेवणार आणि एक साईड जोडून घेणार. बघा, ह्या प्रकारे. तसंच आता दुसऱ्या साईडने पण तर हे क्रॉसमध्ये घ्यायचं. आपण तिकडच्या साईडनी ज्या कोपऱ्याकडून घेतलं त्याच्या क्रॉस साईडनी इकडून 1 इंचावर माप घ्यायचं, आणि इथे दुसरा नॉट म्हणजे दुसरी जी कडी असते दुसऱ्या बाजूची ती आपण तिथे बघा ह्या प्रकारे असं होऊन आणि तिथे आपण अटॅच करणार आहे. म्हणजे हे क्रॉसमध्ये घ्यायचं. सेम त्या साईडनी किंवा एक साईडनी नाही घेतलेलं मी, तर एक बाजू एका कोपऱ्याहून आणि दुसरी बाजू क्रॉसमध्ये इकडच्या ह्या कोपऱ्याहून अशी मी जोडून घेते. बघा, ह्या प्रकारे असं क्रॉसमध्ये येणार ते. तर बघा, मी आता हे जोडून घेतलेले आहे नॉट. आता आपल्याला इथे झिप लावायची. तर आता याच्यावर झिप ठेवून घ्यायची उलटी. त्याच्यावरून नॉन वोन अस्तर ठेवायचं, जे आपण अस्तरले घेतलेले ते.
आता या प्रकारे ते त्याच्यावरून ठेवायचं आणि ते असं स्टिच करून घ्यायचं तिथं झिप, आणि मग त्याला पलटी करून ते पण अशी दाबटीप देऊन घेऊया आपण. बघा या प्रकारे मी दाबटीप देऊन घेतलेली आहे. बघा आतून फिनिशिंग कशी आली आहे त्याची. आता जे मेन फॅब्रिक आहे त्याचं उलटं त्याच्यावर घ्यायचं आणि बेल्ट आतमध्ये घालायचा. हा बेल्ट आतमध्ये टाकायचा आणि वरची बाजू झिपवर ठेवायची अशी. आणि जे नॉन अस्तर आहेत ना ते खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं असं. बघा नॉन अस्तर जे खालच्या बाजूने फोल्ड करून ते खालून आणि मेन फॅब्रिकवरून मध्ये झिप असं. आता याला आपण स्टिच करून घेऊया. बघा या प्रकारे स्टिच झालेला आहे. आता आपण झिप ओपन करून घेऊया. आता इथून झिप ओपन करून घेऊ. आणि आता ह्याच्यावर पण दाबटीप देऊन घ्यायची आहे ह्या साईडनी पण. तर इथे अशी दाबटीप देऊन घेते मी. बघा त्याच्यावर दाबटीप देऊन आणि मी रनर ओन घेतलेला आहे झिपमध्ये या प्रकारे. आता याला आपण पलटी करू उलट्या साईडनी आणि मग आपण त्याला स्टिच करू. बघा ह्या प्रकारे असं पलटवून घ्यायचं. बेल्ट आतमध्ये टाकायचा व्यवस्थित. दोन्ही साईडनी शिलाईमध्ये तो आला नाही पाहिजे. असा व्यवस्थित आतमध्ये टाकून घेऊया आणि दोन्ही साईडनी आता याला शिलाई करून घेऊ. आणि दोन्ही साईडने शिलाई झाली की त्याचे रफ एजेस पण आपण फिनिश करून घेऊया, म्हणजे आतमधून फिनिशिंग एकदम छान येते. तर बघा मी स्टिच करून घेते एवढं. ह्या प्रकारे बघा स्टिच करून मी रफ एजेस पण त्याचे लॉक केलेले आहे. आता आतून कुठलीही शिलाई वगैरे दिसणार नाही, दोरे वगैरे पण निघणार नाही. आता आपण त्याला ओपन करून घेऊया. या प्रकारे आता आपण त्याला पलटवून घेऊया आणि व्यवस्थित त्याचे कोपरे आपण काढून घेऊ. बघा या प्रकारे आपण त्याला व्यवस्थित त्याचे कोपरे व्यवस्थित करून घेऊया. या प्रकारे बघा मी कैचीच्या सहाय्याने जे कोपरे व्यवस्थित करून घेते. तर बघा फायनली आपली बॅग तयार झालेली आहे. तुम्हाला बॅग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तर बघा वरून एक कप्पा, बाहेरून एक कप्पा अशी 2 पॉकेटवाली सिलिंग बॅग आपली तयार होती. आणि ही बॅग म्हणजे खूप मोठी आहे. मोबाईल वगैरे छोटं आपलं एखादं कॉईन पाऊच, पैसे वगैरे व्यवस्थित यात बसतील. आणि बेल पण ॲडजस्टमेंटचं आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही आहे. कुणाला छोटा मोठा करायचा असेल तरीही करू शकता. आणि या प्रकारे बघा बाहेरील कप्पा पण आपला खूप मोठा आहे. बघा खूप जागा असते आतमध्ये, कारण बॅग मोठी आहे ती. तर बघा आतील फिनिशिंग पण किती छान आलेली आहे.
उंची पण याची भरपूर आहे. आतली फिनिशिंग पण छान आली. कुठे दोरे वगैरे काही दिसत नाही, काहीच नाही. एकदम छान अशी बॅग आपली तयार होते. तर कशी वाटली बॅग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या सरोज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.